नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत आपण जी मानवाधिकाराची चर्चा केली त्या चर्चेमध्ये प्रारंभीपासून ते 10 डिसेंबर 1948 पर्यंत आपण ती चर्चा केली। त्याच्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण बारकावे आपण विचारात घेतलेले आहेत, कारण ती बारकावे पाहिल्याशिवाय आपण नीट विषय हा आकलन करून घेऊ शकत नाही। आता आपण काही निवडक ज्या आंतरराष्ट्रीय करार आहेत जे मानवाधिकारासंदर्भात महत्त्वाचे आहेत त्याची फक्त एक ओळख आपल्याला करायची आहे। याचं कारण असं आहे की अनेक वेळा पर्यायामध्ये ही करार दिलेली असतात किंवा जोड्या लावा या घटकामध्ये एका बाजूला त्या कराराचं नाव आणि दुसऱ्या बाजूचं इसवी सन अशा जोड्या आपल्याला विचारात घ्याव्या लागतात। आणि जर एखादं उत्तर आपलं माहीत नसेल किंवा एखादं जर पर्याय आपण वाचलं नसेल तर आपलं उत्तर चुकण्याची शक्यता असते। म्हणून तशी घाई न करता आपण नीट पद्धतीने तो विषय समजून घेणं गरजेचं आहे, कारण मानवाधिकार हा विषय आकलन केल्याशिवाय आपल्याला समजून घेता येत नाही। ज्या महत्त्वपूर्ण बाबी आहेत त्या बाबी आपणास विचारात घ्याव्या लागतात, ज्यामध्ये जो पहिला करार आपण म्हणून ओळखतो की सध्या एकूण 9 करार आहेत। प्रत्येक कराराची एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे। त्या समितीवरती जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे की कोणत्या समितीने मानवाधिकारासंदर्भात कोणतं कार्य करायचं त्यामध्ये, आणि सदस्य राष्ट्रावर या समित्या जे सदस्य आहेत यूएनचे आणि मानवाधिकारासंदर्भात ज्या नेहमी सूचना येतात त्या सूचनासंदर्भात सदस्य राष्ट्रावर त्या तरतुदीचं पालन होतं का नाही याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम या समित्या करतात। आणि त्याबरोबरच अनेक ऐच्छिक प्रोटोकॉल देखील इथे विचारात घ्यावे लागतात। तर त्यापैकी जे वांशिक भेदभाव निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय करार आहे, हा करार 12 डिसेंबर 1965 रोजी तो संमत करण्यात आला। याला आपण ICERD असं देखील म्हणतो, त्या वर्षाचं फुल फॉर्म आहे। म्हणून आपल्याला अनेक वेळा ही फुल फॉर्म देखील विचारात घ्यावे लागतात, कारण जर हे विचारात घेतलं नाही तर हे काय म्हणते हे आपल्याला लक्षात येत नाही। त्यासाठी एका वहीवर हे फुल फॉर्म आणि त्याचे शॉर्ट फॉर्म लिहून ठेवणं आपल्याला गरजेचं आहे। या समितीचं कार्य जगभरात कुठेही मानवाधिकाराच्या संदर्भात जो वांशिक भेदभाव केला जातो त्या निर्मूलनासाठी ही समिती कार्य करत असते। आता वांशिक भेदभाव कसा ओळखला जातो तर समजा रंगाच्या आधारावर जो भेद केला जातो, काळा आणि गोरा, जसं की आपण निग्रो असं म्हणतो, तर रंगाच्या आधारावरचा भेदभाव हा मानवाधिकाराच्या दृष्टिकोनातून तो मानवाधिकाराचं उल्लंघन करणारा आहे। म्हणून जगभरामध्ये अशा घटना कुठे होतात, कुठे घडतात त्याचा एक अहवाल, त्याचा एक रिपोर्ट जो मानवाधिकाराकडे येतो, त्या आधारावर असे करार निर्माण केलेले जातात। आणि 1965 मध्ये हा करार यूएननी संमत केलेला आहे। त्याबरोबरच जो दुसरा करार आहे तो दुसरा करार म्हणजे आंतरराष्ट्रीय नागरी व राजकीय अधिकार करार, ज्याला आपण ICCPR असं म्हणतो। आणि हा ICCPR हा जो करार आहे हा करार 16 डिसेंबर 1966 रोजी संमत करण्यात आला। यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणातील किंवा जगभरामध्ये व्यक्तीच्या सामाजिक आणि राजकीय अधिकाराच्या संदर्भात हे करार पाहायला मिळतात। अनेक वेळा हे करार नागरिकत्वासंबंधी देखील महत्त्वपूर्ण ठरतात, ज्याला आपण ओव्हरसीज नागरिकता असं म्हणत असतो, त्याच्यात देखील हे करार महत्त्वपूर्ण ठरतात। त्याबरोबर जो तिसरा करार आहे, हा तिसरा करार म्हणजे आंतरराष्ट्रीय आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक अधिकार करार। हा करार 12 डिसेंबर 1966 रोजी हा देखील संमत करण्यात आला। आणि या कराराने आंतरराष्ट्रीय मार्केट जी काही व्यापाराची व्यवस्था आहे, जे काही सांस्कृतिक आदान प्रदान आहे, जी काही आर्थिक संरचना आहे, त्या संरचनेमध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन होतं का या संबंधीचे करार इथे पाहायला मिळतात। चौथा जो आहे तो
महिला विरोधी भेदभाव निर्मूलन करार आहे हा 18 डिसेंबर 1979 मध्ये हा संमत करण्यात आला. UN हा संमत केला. या कराराच्या माध्यमातून जगभरामध्ये महिलांचं जे शोषण होतं, महिलांवर जे अत्याचार होतात, विविध प्रकारचे अत्याचार होतात, त्या अत्याचारासंदर्भात हा करार केलेला असतो. म्हणजे या करारामध्ये सहभागी असणाऱ्या राष्ट्रांना त्यांच्या देशातील महिलांना सन्मानाने प्रतिष्ठेने जगण्यासाठी, त्यांना समान संधी प्राप्त करून देण्यासाठी हा एक प्रयत्न केला जातो. त्याबरोबर जो तिसरा त्याच्यानंतर जो पाचवा जो करार आहे तो करार म्हणजे छळ व इतर करार त्याच्यामध्ये येतात. त्याबरोबर त्यांच्यात शिक्षाविरोधी देखील करार याच्यामध्ये होतात. जर यामध्ये अनेक बारीक बारीक समूह घटक, मागासवर्गीय घटक, महिला, बालक, दलित हे जे छोट्या छोट्या ज्या अल्पसंख्याक समुदाय आहेत, या समुदायावर जर अन्याय होत असेल तर अशा या अन्यायाच्या विरोधात मानवाधिकारांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आपल्याला दिसतं आणि त्यांच्या संरक्षणासंदर्भात, त्यांच्या मानवाधिकाराच्या संरक्षणासाठी ही समिती कार्य करते. की 10 डिसेंबर 1984 मध्ये हे संमत झालं आणि या माध्यमातून जगभरामध्ये जे विविध प्रकारचे अन्याय, अत्याचार आणि छळ होतात त्याचा लेखाजोखा किंवा त्याचा अहवाल हे इथे पाहायला मिळतो. आणि त्याबरोबरच या कराराच्या माध्यमातून त्या देशांतर्गत विविध प्रकारचे छळ थांबवण्याचा प्रयत्न होताना दिसतो. 6 नंबरला आपण असं पाहू शकतो, हे नंबर बदलू शकतात, म्हणजे हे नंबर काय कन्फर्म नाही येते, आपण आपल्या सोयीसाठी आपण ते नंबर पाडलेले आहेत. मागं पुढं घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही, फक्त लक्षात राहणं गरजेचं आहे. त्यामध्ये स्थलांतरित कामगार करार समिती ही फार अलीकडची आहे. 20 डिसेंबर 2006ला ही संमत झाली. UN याला संमत दिलेली आहे. स्थलांतरित कामगारामध्ये विविध देशातले, विविध राज्यातले कामगार कामानिमित्तानं जे येतात त्या कामगारांच्या संबंधी हा करार आपल्याला पाहायला मिळतो. स्थलांतरितांना मिळणारी वागणूक, त्यांच्यावर होणारे विविध अत्याचार, त्यांचं होणारं शोषण हे थांबवण्याचा प्रयत्न या समितीच्या माध्यमातून होताना दिसतो. त्याबरोबर विकलांग हक्क करार 20 डिसेंबर 2006ला हा करार करण्यात आला आणि हे सगळे करार आंतरराष्ट्रीय करार आहेत. या करारामध्ये जे अपंग व्यक्ती आहेत, ज्याला आता आज आपण दिव्यांग असं म्हणत असतो, या अपंग व्यक्तींच्या हक्काचं संवर्धन करण्याचं कार्य, त्याचं संरक्षण करण्याचं कार्य या कराराच्या माध्यमातून केलं जातं. आणि अलीकडच्या काळामध्ये अपंगांच्या संदर्भात अनेक सकारात्मक बदल होताना आपल्याला दिसतात. हे सुद्धा मानवाधिकाराचं यश म्हटलं जातं, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर विकलांगाच्या म्हणजे अपंगांच्या मानवाधिकाराच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलताना दिसून येतात. त्याबरोबरच सर्व व्यक्तींच्या थोपवलेल्या अदृश्यतेपासून संरक्षण मिळवण्याचा आंतरराष्ट्रीय करार, हा करार 20 डिसेंबर 2006 मध्ये संमत करण्यात आला. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीवर जे काही दडपण आहे किंवा त्यांच्यावर ज्या थोपवलेल्या बाबी आहेत, अदृश्य स्वरूपाचं बर्डन आहे, त्या बर्डनापासून मुक्तता देण्याच्या संदर्भातून हा संरक्षण करार पाहायला मिळतो. की अनेक वेळा सायकोलॉजिकल प्रेशरमुळे संबंधित व्यक्ती किंवा समूह गट या व्यक्तींवर तो अन्याय होऊ शकतो, त्यांच्या मानवाधिकाराचं उल्लंघन होऊ शकतं. अनेक वेळा आपण असं पाहतो की विशेष समाज घटकांना बहिष्कृत करणे, त्यांना समाजाच्या बाहेर काढणे, अशा प्रकारचे किंवा अनेक समाज घटकांना देशामधून बाहेर काढणे किंवा त्यांना देशामध्ये कुठलंही स्थान न देणे, अशा अनेक घटना आपण ऐकतो आणि वाचतो किंवा आपण पाहत सुद्धा असतो. जसं की म्यानमारमधील रोहिंग्याचा असेल किंवा आसाममध्ये विस्थापितांचे प्रश्न असतील किंवा काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्यांचे प्रश्न असतील, की या माध्यमातून मानवाधिकार आयोग किंवा UNO इथे देखील त्यांच्या मानवाधिकाराच्या रक्षणासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसतं. त्याबरोबरच बालहक्क करार
हा आंतरराष्ट्रीय करार आहे आणि हा करार 20 नोव्हेंबर 1989 रोजी करण्यात आला. बालकांच्या हक्काचं संरक्षण करणं या कराराचं उद्दिष्ट आहे. ज्या ज्या देशांमध्ये जे सदस्य राष्ट्र असणारे देश आहेत त्या त्या देशांमध्ये बालकांच्या हक्काचं रक्षण व्हावं ही यामागची भूमिका आहे. बालक कुणाला म्हणतात तर आपल्याला माहीत आहे की 1 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना आपण बालक म्हणतो. म्हणून त्यांच्या हक्काचं रक्षण व्हावं हा या कराराचा हेतू आहे. म्हणून साधारणतः हे 9 करार आपल्याला पाहायला मिळतात जे सध्या अस्तित्वामध्ये आहेत आणि सध्या याच्यावर कार्य चालू आहे. तर साधारणतः आपण या कराराची एक थोडक्यात आणि मोजकी माहिती आपण घेतलेली आहे. आत्तापर्यंत आपण ज्या चर्चा केल्या तर त्या चर्चा मानवाधिकारासंदर्भातली चर्चा ही एक वैश्विक लेवलवरची होती, वैश्विक पातळीवरची होती. आता जी आपण चर्चा करू लागलो आहोत तर मानवाधिकारच्या संदर्भात मानवाधिकार आणि भारत किंवा भारतातील मानवाधिकार असे आपण म्हणू शकतो किंवा मानवाधिकाराचा भारतावर प्रभाव आपण असे म्हणू शकतो. जेव्हा आपण भारतातील मानवाधिकार असं म्हणत असतो तेव्हा आपण एक गोष्ट विचारात घेतली पाहिजे की मानवाधिकाराच्या संदर्भातले अनेक प्रयत्न भारतामध्ये होताना दिसतात. म्हणजे अगदी प्राचीन काळामध्ये जी धर्मग्रंथ होऊन गेलीत, रामायण आहे, महाभारत आहे किंवा अनेक प्राचीन धर्मग्रंथ आहेत, त्या धर्मग्रंथांमध्ये आपणास मानवाधिकार पाहायला मिळतो, अधिकार या अर्थाने पाहायला मिळतो. अलीकडच्या काळामध्ये अनेक अभ्यासकांनी, विचारवंतांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. भारताच्या संदर्भातून आपण बोलतोय. जसं की कौटिल्य असं म्हणतो की न्याय हा राजाचा आत्मा असला पाहिजे. त्याला न्याय म्हणजे काय म्हणायचं आहे तर त्याला न्याय म्हणजे नैतिकता म्हणायचं आणि नैतिकता म्हणजेच एकाने दुसऱ्याशी कसं वागावं हा त्याचा अर्थ आहे. म्हणून मानवाधिकाराच्या संदर्भात त्याच्या अर्थशास्त्र नावाच्या पुस्तकात, अर्थशास्त्र म्हणजे काय, फक्त ते आकडेवारीवरचं पुस्तक नाही किंवा ते अर्थशास्त्राचं पुस्तक नाही. अर्थ म्हणजे जमीन, शास्त्र म्हणजे नियम. भूतलावर किंवा पृथ्वीवर राहणाऱ्या जनतेचा जो दैनंदिन कार्यक्रम आहे तो नित्य कार्यक्रम त्यांनी अर्थशास्त्रामध्ये दिलेला आहे. मग त्याच्यामध्ये जे अनेक शाखा आहेत त्याचं एकूण 15 भागात विभागलेलं पुस्तक आहे आणि त्या आपण त्याच्या अनेक प्रकरणांमध्ये मानवाधिकाराचं सूत्र आपण पाहू शकतो की कोण कसं वागावं, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीशी कसं वागावं, नवऱ्याने बायकोशी कशी वागावं, मुलांनी वडिलांशी कसं वागावं, हे जे नियम कौटिल्याच्या सिद्धांतात पाहायला मिळतात त्या सिद्धांतामध्ये आपण मानवाधिकाराचं तत्त्व पाहू शकतो. अनेक धर्मामध्ये जसं की जैन आहे, बौद्ध आहे, हिंदू आहे, जे भारतीय धर्म आहेत या धर्मामध्ये देखील आपल्याला मानवाधिकाराचे तत्त्वे पाहायला मिळतात. भारतामध्ये प्राचीन काळामध्ये गणराज्य होती. ती गणराज्यामध्ये आपल्याला मानवाधिकार पाहायला मिळतात. जसं की मगध होतं, शाक्य होतं, कोलीय होतं, यामध्ये आपल्याला मानवाधिकाराचे सूत्र पाहायला मिळतात. आणि अनेक धर्मग्रंथ, धर्मगुरू यांनी मानवाधिकाराचा संदेश दिला. म्हणजे जर भारतातील भगवान बुद्ध, भगवान बुद्ध हे मानवाधिकाराच्या संदर्भात सगळ्यात मोठा स्रोत म्हणून आपल्याला विचारात घ्यावं लागतं. कारण भगवान बुद्धांनी त्याच्या भिक्खू संघामध्ये अनेक समाज घटकांना सामावून घेऊन एक प्रकारे समतेची आणि मानवतावादाची जी शिकवण दिली ती शिकवण आपणास मानव हक्क याकडे ती घेऊन जाणारी आहे. म्हणून स्त्री असो की पुरुष असो की कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती असो त्या व्यक्तीला त्यांनी भिक्खू संघामध्ये स्थान दिलं. त्याचबरोबर स्वतंत्र, समता, न्याय ही सूत्र दिली. भारतीय राज्यघटनेचं जेव्हा पूर्ण काम झालं आणि त्याच्यावर चर्चा चालू असताना डॉक्टर आंबेडकरांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की बाबा असं म्हटलं जातं की स्वतंत्र, समता, बंधुत्व आणि न्याय हे सूत्र तुम्ही फ्रेंच राज्यक्रांतीमधून घेतले, ते खरे आहे का? तर डॉक्टर आंबेडकर असं म्हणतात की मी हे सूत्र फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतले नाहीत, तर मी हे सूत्र भगवान बुद्धांच्या धम्मामधून घेतलेली आहेत. म्हणजे की मानवाधिकारासंदर्भात
भारतामध्ये अशी अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील. अगदी जैन धर्मात सुद्धा मानवाधिकाराचे सूत्र आपल्याला पाहता येतात, ज्या धर्माचा हेतूच मानवतावाद जोपासणे आणि सदाचारी मार्गावर जगणे असा आहे. म्हणून या धर्मांमध्ये, भारतातल्या सगळ्या धर्मांमध्ये आपल्याला मानवाधिकार पाहायला मिळतो. मोठ्या प्रमाणात जी मानवाधिकाराची चर्चा भारतामध्ये झाली ती चर्चा 19व्या शतकात झाली. कारण 19व्या शतकात एक प्रबोधन नावाची चळवळ, ही प्रबोधन चळवळ बंगालमधून झाली, जिथे राजाराम मोहन राय, ईश्वरचंद्र सेन, ईश्वरचंद्र विद्यासागर, मधुसूदन दत्त, अरविंद घोष, रवींद्रनाथ टागोर, अक्षय कुमार दत्त अशी अनेक अभ्यासक, सुधारणावादी मंडळी होऊन गेली, ज्या मंडळींनी प्रबोधन या माध्यमातून, म्हणजे जे 15व्या शतकात युरोपमध्ये प्रबोधन आलं ते प्रबोधन भारतामध्ये यायला 19व्या शतक उजाडलं आणि या माध्यमातून त्यांनी व्यक्तीवर होणारे विविध अत्याचार, अन्याय, मग लिंगाच्या आधारावरचे, जातीच्या आधारावरचे, धर्माच्या आधारावरचे, प्रदेशाच्या आधारावरचे हे भेदभाव मोडून काढून त्यांनी सगळ्या नागरिकांना, म्हणजे सगळ्या भारतीयांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये मानवतावाद नावाचं सूत्र पाहायला मिळतं. राजाराम मोहन राय यांनी ब्रह्म समाजाची स्थापना केली 1828 मध्ये. या समाजाच्या माध्यमातून एक मानवतावादाची शिकवण त्यांनी जगभर पसरवली. त्यामुळे बंगाल आणि पूर्ण भारतभर ती चळवळ पुढे अधिक विकसित झाली. या चळवळीतून पुढे अनेक प्रवाह निर्माण झाले. महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने ते जे प्रबोधन आलं तर ते प्रबोधन महात्मा फुले यांच्यापासून आलं आणि महात्मा फुलेंनी त्यांचं गुलामगिरी नावाचं पुस्तक, ज्या पुस्तकांनी अमेरिकन राज्यक्रांतीला प्रेरणा दिली, त्या थॉमस पेनच्या द राईट्स ऑफ मॅन नावाच्या पुस्तकातून, त्या पुस्तकातून यांनी प्रेरणा घेऊन त्यांचं गुलामगिरी नावाचं पुस्तक थॉमस पेनला अर्पण केलं. कशामुळे? मानवाधिकाराचं कार्य थॉमस पेन यांनी महत्त्वपूर्ण कार्य केलं, म्हणून महात्मा फुले यांनी गुलामगिरी हे त्यांना समर्पित केलं. यामागचा हेतू काय होता की महाराष्ट्रातली, भारतातली जी उपेक्षित जनता आहे, जी नेहमी जातीयतेच्या, जातीव्यवस्थेच्या, वर्णव्यवस्थेच्या जोखडात ते अडकलेली आहे, त्यांच्यावर सतत अन्याय होत आलेला आहे आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपणास शिक्षण हे महत्त्वपूर्ण साधन म्हणून वापरावं लागेल. म्हणून त्यांचं विद्येविना मती गेली हा जो श्लोक आहे हा आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि शिक्षणाच्या माध्यमातून ते व्यक्तींमध्ये आत्मप्रेरणा, प्रोत्साहन, जागृती या जागा करतात आणि त्यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून एक मोठ्या प्रमाणात त्यांनी मानवतावादाला, मानवाधिकाराला एक मोठं प्रोत्साहन दिलं. म्हणून भारतामध्ये खऱ्या अर्थाने मानवतावादाची आणि मानवाधिकाराची सुरुवात जर कुठून होते तर ती सुरुवात होते महात्मा फुले यांच्यापासून. म्हणजे महात्मा फुले हे का महत्त्वपूर्ण आहेत? त्यांनी या समाज घटकावर होणाऱ्या अत्याचाराला, त्यांच्या होणाऱ्या मानवाधिकार उल्लंघनाला त्यांनी सतत चर्चेत ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जर चर्चेत ठेवलं नाही तर त्यांना एक नवीन मार्ग दिला आणि तो मार्ग म्हणजे मुक्तीचा मार्ग होता. तो मार्ग म्हणजे शोषणातून बाहेर पडण्याचा मार्ग होता. महात्मा फुलेनंतर आपण जे पाहतो तर राजश्री शाहू महाराज यांची ब्राह्मणेतर चळवळ आहे. फुलेनंतर ब्राह्मणेतर चळवळीने ते सुधारण्याचं कार्य हाती घेतलेलं आपल्याला दिसतं. या माध्यमातून त्यांनी ब्राह्मणेतर हा शब्द वापरून जे ब्राह्मण नाहीत ते ब्राह्मणेतर आणि ब्राह्मण आहेत ते ब्राह्मीण असं जे वर्गीकरण होतं, ज्या वर्गीकरणामध्ये तिन्ही खालचे वर्ण हे ब्राह्मणेतर यामध्ये येतात आणि सतत ते शोषणाचे आधार ठरलेले आहेत,
ते विषमतेचे आधार ठरलेले आहेत. म्हणून या समाज घटकांना मुक्त करून त्यांना एक सन्मानानं जगता यावं यासाठी त्यांनी प्रयत्न केला. तत्पूर्वी जर आपण विचार केला महात्मा फुलेंच्या पूर्वी, तर शिवाजी महाराज यांचं स्वराज्य, या स्वराज्याचा अर्थच मानवतावाद किंवा मानवाधिकाराचं रक्षण होतं. त्यापूर्वी अनेक संतांच्या विचारामध्ये आपल्याला मानवाधिकाराचे सूत्र शोधता येतात. संत तुकाराम असतील किंवा संत कबीर असतील, यांच्या दोहा आणि विचारामधून मानवाधिकार आपल्याला पाहायला मिळतो. अनेक समाजसुधारकांनी मानवाधिकाराचं समर्थन केलेलं आहे. शाहू महाराजांनंतर सगळ्यात दुसरा महत्त्वपूर्ण विचारवंत तो म्हणजे डॉक्टर B.R. आंबेडकर आहेत, की ज्यांनी मानवाधिकारासंदर्भात नुसतं विचारच मांडले नाहीत तर त्यांना कृतीमध्ये उतरवलं. म्हणून संत गाडगे बाबा त्यांना बोले तेसा चाले असं म्हणतात. कारण तत्कालीन भारतातली जी परिस्थिती होती, इथल्या महिलांची, इथल्या दलितांची, इथल्या शूद्र अतिशूद्रांची, इथल्या मागासवर्गीयांची, त्यामध्ये त्यांना माणूस म्हणून कुठल्याही प्रकारची किंमत नव्हती. त्यांच्यावर हजारो वर्षापासून चालत आलेला अन्याय, अत्याचार हा दूर करण्यासाठी, त्यांना खऱ्या अर्थाने अनेक शोषणातून मुक्त करण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी दिलेला संदेश, हा संदेश तो महत्त्वपूर्ण होता. आणि त्यांनी या व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रक्रियेत आणण्यासाठी त्यांनी भारतीय राज्यघटना लिहिली. आणि या राज्यघटनेमध्ये सगळे शोषण, व्यक्तीवर होणारे विविध अत्याचार नष्ट करून त्यांना एक मत एक मूल्य या आधारावर त्यांना माणूस म्हणून किंमत आपल्याला दिली. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा विचार इथे महत्त्वपूर्ण ठरतो. म्हणून आपण इथे पार्श्वभूमी पाहिली थोडक्यात ओघवती. आणि आता आपण भारतीय राज्यघटनेतील मानवाधिकार हे पुढच्या लेक्चरमध्ये पाहू.